नाही नाही आगे साइड होता बरोबर बरोबर आता अरे शांत राहा. बंधूंना नमस्कार. एक तातडीच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी बोलावं यासाठी आपल्याला निमंत्रित केलं. आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळेतील वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. आजच्या या पत्रकार परिषदेचा विषय आहे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत. याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे आणि ह्या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे. हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान, त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती, गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही. 42व्या घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कांवर सुद्धा गदा आणली होती. मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि 43व्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रिअम्बल लिहिलेला आहे, जी उद्देशिका आहे, त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ॲड करण्यात आलेले आहे. यापूर्वी संविधान निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहमतीनंतरच संविधानातील सर्व तरतुदी सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही. अंतिमतः सहमतीनं या संविधानाची निर्मिती झाली नाही. त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने ते मुद्दे बाजूला ठेवून प्रिअम्बल निर्माण करण्यात आला आणि राज्यघटना निर्माण करण्यात आली. परंतु 43व्या घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे 2 शब्द ॲड करून मिनी संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे. ही संविधान निर्मितीची आणि काँग्रेसची काळी कुट्ट बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्यासमोर मांडली. दुसऱ्या बाजूला
देशामध्ये 2014 सालापासून नरेंद्र मोदींचं सरकार आलं. नरेंद्र मोदी जी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये राज्यघटनेची प्रत ठेवून त्याची मिरवणूक काढून संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर संसदेमध्ये प्रवेश करत असताना या देशाचं सार्वभौम असणारी संसद त्या पायरीवर नतमस्तक होऊन त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संसदेमध्ये संबोधित करत असताना सर्वप्रथम संविधान प्रतेला राज्यघटनेला त्यांनी वंदन केलं. सेंट्रल हॉलच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतीजींच्या उपस्थितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना संबोधित करताना सर्वप्रथम त्यांनी राज्यघटनेच्या प्रतीला वंदन केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी या राष्ट्राला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान समर्पित केलं. तो दिन हा संविधान दिन आहे म्हणून नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीतील सरकारने या देशामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन पाळला गेला पाहिजे अशा पद्धतीची सुरुवात केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर हा चहा विकणारा गरीब घरातला सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान झाला नसता. याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली म्हणून सामान्य कुटुंबातला माणूस हा या देशाचा पंतप्रधान होऊ शकला. या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशासाठी गीता आहे, या देशासाठी कुराण आहे, या देशासाठी बायबल आहे. याचा अर्थ असा की या देशाचा राष्ट्रग्रंथ खऱ्या अर्थाने कोण असेल तर हे संविधान आहे. आणि माझ्या मोदी सरकारचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल असं स्पष्टपणे नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे. संविधान बदलण्याने हुकुमशाहीकडे हे सरकार जात आहे. ह्यावेळेस संविधान बदललं असं कोणी म्हणत नाही पण हुकुमशाही होती आहे हे लोकशाही विरोधात चालली. मला आनंद वाटेल की तुम्ही जो मुद्दा मांडता तोच काँग्रेसचा आणि विरोधी पक्षांचा जर असेल तर मला आनंद आहे. परंतु तुम्ही म्हणता तसं नाही. काँग्रेस, शरद पवार साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब किंवा अन्य सर्व विरोधी पक्ष असं म्हणतात, असा भ्रम निर्माण करतात की नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा आलं तर या देशाचं संविधान बदललं जाणार आहे. तर या देशाचं संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा जन्म घेतला तरी हे संविधान बदललं जाणार नाही असं मोदीजींनी स्पष्ट केलेलं आहे. आतापर्यंत 2014 मोदी साहेब जे प्रचार करतात त्याच्यावरच काँग्रेस अडकत होतं. आता पहिल्यांदाच व्हायला लागले. तुमच्यासमोर मी कथन करतो परंतु ही भारतीय जनता पार्टीचीच भूमिका आहे आणि हे नरेंद्र मोदीजींनी जाहीर व्यासपीठावर सांगितलेलं आहे. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. परंतु काँग्रेस जो भ्रम निर्माण करते त्यांच्याकडे नरेंद्र मोदीजींनी जो विकास निर्माण केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भामध्ये आपली बाजू मांडायला सक्षम बाजू त्यांच्याकडे नसल्यामुळे अशा संविधानसारखा संवेदनशील मुद्दा घेऊन
लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम ते करत आहे, म्हणून हा खुलासा आहे. संविधान एका बाजूला असताना नंतर विकासाच्या बाबी असताना हिंदुत्ववादाकडे का सध्याला भाजप वळते मोठ्या प्रमाणात असं जाणवतं? प्रत्येक राष्ट्राचे मुद्दे तेच आहेत असं हे जाणवतं. पहा की हिंदुत्व या देशाची फाळणी कोणत्या तत्वाच्या आधारावर झाली? बहुसंख्याक असणारा हिंदू हा हिंदुस्थान, बहुसंख्य मुस्लिम असणारा भूभाग हा पाकिस्तान आहे. त्यामुळे फाळणीच्या वेळेसच हा बहुसंख्य हिंदू समाज या ठिकाणी राहतोय, म्हणून हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा विषय नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे. सबका साथ मध्ये मुस्लिम पण येतात, ख्रिश्चनसुद्धा येतात, बौद्धसुद्धा येतात, शीखसुद्धा येतात. सबका विश्वास, सबका विकास, त्या विकासामध्ये सर्वच येतात. सबका विश्वास त्याच्यामध्ये सर्वच येतात आणि सबका प्राय त्यामध्ये सर्वच येतात. परंतु वाटतं असं की भारतीय जनता पार्टी मुस्लिमांना टार्गेट करते, परंतु ते टार्गेट करण्याचं काही कारण नाही. कारण ह्या सर्व विकासांची फळं या देशातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्या शेवटच्या माणसामध्ये कोणताही जात आणि धर्म पाहिली जात नाही. त्यांना विकासाची फळं मिळतील अशा योजना मोदी सरकारने आखलेल्या आहेत. तेव्हा आपण लोकसभेचं प्रभारी होता सोलापूर लोकसभेचं, आणि यापूर्वी 2 निवडणुका आपण जवळून पाहिजे सोलापूरच्या. काँग्रेसनं असं वारंवार सोलापूरमध्ये आरोप करतात की दोन्ही वेळा खासदार बदलले गेले. पहिल्या वेळी बदललं आणि आताही बदललं. काँग्रेस हे भाजप सारखं वारंवार बदलतं, त्यामुळं त्यांचे खासदाराची कामं निष्क्रिय. असं असताना सुद्धा तुम्ही लोकसभा सोलापूरचं पाहिलेलं, हे काय कारण आहे की वारंवार भाजप हे सोलापुरातली उमेदवारी बदलते? आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आणि त्याचसोबत की या 10 वर्षामध्ये त्यांना इथलाच एखादा उमेदवार असं निर्माण करता आला नाही का भाजपातला? हे पहा की नेता निर्माण करण्याची प्रक्रिया ही स्पॉन्टेनियस चाललेली प्रक्रिया आहे. हां, त्यामुळे ह्या चालणाऱ्या नियमित चाललेल्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे प्रयोग केले जात असतात आणि ते प्रयोग काही ठिकाणी यशस्वी पण झालेले आहेत. त्यामुळे असे प्रयोग नियमित होत राहतात. नाही, अमर साबळे असं काय घडलं की अमर साबळेंना परत काही सोलापुरातले लोक काही नको म्हणतात का तुम्हाला, की बाहेरनं काय आणावं लागलं? तुम्ही पण आपण सोलापूरात असायचा, पण ज्या दिवशी उमेदवार रामभाऊ जाहीर झाले त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मी देतो की या लोकसभा मतदारसंघामध्ये की राम सातपुते यांचा एक कर्तृत्ववान आमदार आहेत आणि युवा आमदार आहेत. युवा नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळे राम सातपुतेंना या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे आणि राम सातपुते या लोकसभेमध्ये निवडून येतील आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाने निश्चित विकास करतील अशी सर्वेमध्ये अमर साबळेंचं नाव मागं पडलंय का? भारतीय जनता पार्टीची खात्री आहे आणि माझ्यावर मी महाराष्ट्राचा स्टार प्रचारक आहे. मी सातारा जिल्ह्याचा प्रभारी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या प्रचाराच्या काही कार्यक्रम लागलेले आहेत. काही वेगवेगळ्या जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. आज माझ्यावर सोलापूर लोकसभामध्ये संविधान हा विषय आपल्यासमोर पत्रकार बंधूंसमोर मांडावा. उद्या माझी पत्रकार परिषद ही लातूरला आहे आणि लातूरची पत्रकार परिषद करून संध्याकाळी माझी सभा सातारामध्ये आहे. त्यामुळे की राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने जे माझ्यावर जबाबदारी अन्य सोपवलेली आहे त्या जबाबदारीमध्ये मी कार्यरत आहे. तर आपण माजी केंद्रीय मंत्री म्हणतायत की भाजपाने असाही शब्द द्यावा की SC ST मायनॉरिटी SC ST आणि OBCचा 10 वर्षाला एकदा त्यांनी रिन्यू घेऊन तो राष्ट्रपतीकडे सादर करावा
काय काय आर्थिक सामाजिक जनगणना बोलते. कोणाकडे परत एकदा परत घटनात्मक तरतूद अशी आहे की SC आणि ST यांच्या आर्थिक सामाजिक स्तर नोकरीच्या उपलब्धतेच्या बाबतीत त्यांच्या विकासाचा दर हा तिथं स्पष्ट करावा आणि त्या आदेशाने पुढच्या कारवाईवर त्यांनी स्टिकअप राहावं की जेणेकरून सरकारला विनियोग करणं योग्य होईल. अशा पद्धतीनं तुम्ही काही शब्द घेणार का, त्या कायद्याचा वापर करणार का? सरकारच्या माध्यमातून सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याचा जो अधिकार असतो तो सरकारचा असतो. त्यामुळे त्या धोरणाविषयी मी काही बोलू शकणार नाही. परंतु 70-75 वर्ष झाली त्या कायद्याचा कधीच वापर झाला नाही. मागासवर्गीयाचा किती टक्के विकास झाला हे कधी बघितलं नाही. जर का होणा कळवळा तुम्ही व्यक्त करत असाल तर मग हा देखील तुम्ही शब्द दिला पाहिजे. एक बाजूला नरेंद्र मोदी म्हणतात की आम्हाला काँग्रेसने 3 शब्द द्यावेत. काय शब्द द्यावे? SC मध्ये मायनॉरिटीला आणणार नाही, OBC मध्ये मायनॉरिटीला आणणार नाही आणि इतर जातीचं आरक्षण हे आम्ही अबाधित ठेवू असा शब्द काँग्रेसकडून मागताय. तुम्ही पण एक शब्द द्या. काँग्रेस तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजींनी याच्याबद्दल स्पष्टता केलेली आहे आणि तो बरोबर आहे की या देशामध्ये धर्माच्या आधारे आरक्षण दिलं जाणार नाही असं संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचाच उच्चार नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे. मुस्लिम धर्मियांना SC ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ही या देशातील अनुसूचित जाती जे जातीभेदामुळे प्रताडित असणाऱ्या समाजाला, अनुसूचित जमाती ज्या सर्व सुविधेपासून वंचित असणाऱ्या समाजाला ही अनुसूचित जातीची आणि जमातीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मुस्लिमांना अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या सवलती देणं हे घटनाबाह्य आहे. ते धर्माच्या आधारावर देण्याचा प्रयत्न जर झाला तर तो चुकीचा ठरेल. कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारावर मुस्लिम वर्गाला जे आरक्षण देण्यात आलं ते नियमबाह्य ठरलेलं आहे. त्यामुळे मोदीजींनी मुस्लिम समाजाला अनुसूचित जातीमध्ये आणि जमातीमध्ये आरक्षण देता येणार नाही जे म्हटलेलं आहे ते राज्यघटनेला धरून म्हटलेलं आहे. 19,000 कोटीचं आरक्षण बजेट मांडलं दलितांचं. 19,000 कोटी रुपयाचं दलिताचं बजेट मांडलं नरेंद्र मोदीनं. किती खर्ची झाला, कशा पद्धतीने खर्ची झाला, किती विकास झाला, किती दलितांचा उद्धार झाला ह्याचा कधी रिव्ह्यू घेतलाय का? घेता येईल. घटनात्मक आहे, घटनात्मक हे पहा की 10 वर्ष मोदीजींचं सरकार आहे, 55 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी केलं हा, नाही, त्यांनी नाही केलं. आम्ही करू 10 वर्षात आम्ही या देशातील शेवटचा माणूस, शेवटच्या पंक्तीवर असणारा शेवटचा माणूस, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती असू द्या, जमाती असू द्या, मायनॉरिटी असू द्या, कोणताही असो त्याचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये धोरणात्मक विषय असे आला तर भारतीय जनता पार्टी आणि मोदी तिसरं सरकार याच्यावर निश्चित विचार करेल. जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडवता येतात. काय आश्चर्य आहे बघा भाजपाचं की संरक्षण घटनेचं करायला बघतंय पण संरक्षण ज्या समूहाला दिलंय त्या घटकाकडे मात्र दुर्लक्ष आहे. हे पहा की ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्या प्रत्यक्ष देशामध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, जो उद्रेक निर्माण झाला, त्या काळामध्ये राज्यसभेमध्ये मी सदस्य होतो. त्या काळामध्ये मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या प्रेस गॅलरीमध्ये मला सरकारच्या वतीनं निवेदन करायला सांगितलं. ते निवेदन मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या प्रेस गॅलरीमध्ये निवेदन मी केलं. देशातील दलितांच्या हक्कासाठी, दलितांच्या कल्याणासाठी, दलितांच्या आरक्षणासाठी आणि दलितांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. हे निवेदन संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर प्रेस गॅलरीमध्ये मी केलेलं आहे. त्यामुळे मी छाती ठोकपणे सांगू शकतो की मोदी सरकार दलितांच्या हक्कासाठी, कल्याणासाठी
आरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.